हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे कर्दराई सावल्यांनी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे गाव माझे गाव माझे नमस्कार मंडळी, आता आपण थोडी झाडं आणत जाणार आहोत. तिथे कोर्टामध्ये लावणार आहोत. थोडी भाजीपाल्याची झाडं लावणार आहोत. त्यामुळे कोर्टाचे आणि आपण आपले नवनाथ मेजर त्यांच्यासोबत नवनाथ मेजर आहेत आपल्यासोबत आणि आपण जाणार आहोत सर्व. आणि जिकडे जातो तिकडे हेच असतात. आणि आता आम्ही आणि कोर्टातले जे माणसं आहेत ते आम्ही दोघे जण असे 4 जण आम्ही झाडं आणत जाणार आहोत आणि उद्या लावणार ते पण तुम्हाला दाखवू. आणि आता कसले झाडं घेतोय ते पण तुम्हाला दाखवू. आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही झाडे लावण्याने करणार आहोत. त्यामुळे आता बघूया ब्लॉगमध्ये ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवा. आणि आमच्यासोबत सुधाकर काका आहेत ते बघा तिकडे उभे आहेत, ते गाडीवरती आणि त्याच्याबरोबर आडे काका येणार आहेत. आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. नमस्कार मंडळी, आता आपण निघालेलो आहे बाईकवरती आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा पुढचा. हे बघा कसे गुरं आहेत, ते बघा एक नंबर चरत आहेत गुरं. असं सर्व गावच आहे पूर्ण. इकडचे रोड फक्त मस्त आहेत, एकदम छान वाटत आहे. बघा कसे गुरं चरत आहेत. आणि इकडं तुरीची बघा, तुरीची शेती बघा. ही बघा ही तुरीची शेती बघा, असं गाव आहे मस्त. गावातून छोटासा वडा वाहते दाखवा आता. एकदम निसर्गरम्य, पण मला करमतं. पण सध्या मला घरच्या आठवण जाम येते बघा. असं पाणी आहे, हे पूर्ण गावसारखंच आहे बघा. एक नंबर. हा आपला कोतवालचा किंवा पैठणचा पूल समजा, याच्यावर आपण चाललो आता. हे बघा मस्त वाटते. आणि हे गावचे खांबे एक नंबर बघा. इकडं कापूस हा, एक कापसाला फुलं येतात पहिले अशी, त्याच्यानंतर असा बोंड तयार होतो. हा बघा, हा बोंड तयार होतो आणि त्याच्यानंतर हा फुटल्यावरती असा कापूस तयार होतो. ह्याच्यातून त्या बघा फुटले आणि ह्याच्यातून कापूस तयार झालेला आहे मस्त बघा कापसासाठी. ही वृक्षवटी आहे जिथं आता आम्ही झाडं घ्यायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, आणि शेती केलेली आहे भरपूर. कढीपत्ता पण बघा इथं लावला आहे. इथं ह्याची लिंबाची झाडं आहेत आणि ही घरं आहे त्यांची. इकडे अशी घरं आहे छोटी छोटीशी. ही फणसाची झाड आहेत. इकडं पहिल्यांदा मला फणस बघायला भेटलाय. आणि ही बघा ही फ्लावर. ह्या लोकांनी म्हणजे इथे वृक्षवटी इथे सर्व लावलं त्यांनी. फ्लावर पण दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं फ्लावर आहे बघा. मी पण पहिल्यांदा बघते पण एक नंबर वाटते फ्लावर. हे बघा फ्लावर. ही आहे तूर डाळ. ह्या तूर डाळीच्या शेंगा आहेत. हे बघा या सुकलेल्या आहेत, काही वळ्या आहेत. आणि फ्लावर बघा कसे आले ते बघा. हे बघा फ्लावर. म्हणजे आपण शेती करू शकतो. ह्या भुसभुशीत माती आहे. हे बघा ही भुसभुशीत माती आहे बघा. ही अशी भुसभुशीत आहे, त्याच्यामध्ये हे फ्लावरचं केलं जातं. हा बघा कसा फ्लावर आहे, एक नंबर वाटते ना. आणि यवतमाळमध्ये हा प्रकार याची शेती केली जाते सर्व गोष्टीची. ही आपल्या कोकणामध्ये झाली पाहिजे, पण केली तर होईल. पण कोकणात एवढी माणसं राहत नाही, त्यामुळे एकाने प्रयत्न केला तर सर्व करू शकतात. आपली माणसं पण तशी नाहीत, जिद्दी आहेत. म्हणून थोडंफार करणं आपल्याला भाग आहे. आपण केलं तर सर्व होईल. या लोकांनी छोट्या छोट्या म्हणजे जागेमध्ये सर्व गोष्टी लावल्यात. म्हणजे इथे कोणती गोष्ट त्यांना कमी नाही. तुम्ही कढीपत्ता बघू शकता, कोथिंबीर त्याने लावले तिकडे. म्हणजे सर्व गोष्टी त्याने लावलेल्या आहेत आतमध्ये. असं आहे. तुम्हाला आतमधला पण तुम्हाला नजारा दाखवतो 2 मिनिटात. आणि फणस बघूया.
नाही हे टिपी ह्यांची वृक्षावली आहे. ह्यांनी हे सर्व केलेलं आहे बघा. यांची मेहनत आहे पूर्ण. हे ओनर आहेत ना काका, तुमचं नाव काय? बघा ह्यांची ही वृक्षावली आहे. पूर्ण सर्व झाडं यांच्याकडे आहेत, जेवढे आहेत तेवढी स्वस्त मध्ये येतात रोपं वगैरे. आणि तुम्हाला रोपं पण दाखवतील ते, आपण बघूया त्यांच्यासोबत. बघा ह्या प्रकारे रोपवली यांची. हे आपला हे नवीन टाकलंय का? हे कसं लावलेत? फुलगोबी आहे. ही फुलगोबीचीच आहे ही वाली. हे सॉरी फुलगोबी आहे ना. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे अशी वृक्षावली असते. तयार आहे, आता जाणार आहेत. ही तयार झालेली फुलगोबी ही लागवडीसाठी जाऊ शकते. ही टोमॅटोची आहे. तिकडे पुन्हा पत्तागोबी आहे. त्या साईडला का? लास्टचा पत्तागोबी आहे. तुम्हाला पत्ता गोबी सांगतो, दाखवतो. ती फुलगोबी आहे, ही फुलगोबी आहे बघा. ती पत्तागोबी आहे. आणि ही पत्ता गोबी मस्त गेले. आणि आमच्या कोर्टातले आलेत. हा अप्पा, अप्पा घ्या आता, कोणतं पाहिजे मग घ्या. चला किती पाहिजे वांग्याचे? किती घ्यायचे आपल्याला? 25 काय घ्या 25. चला हे कोणतं आपण तिकडून सुरुवात करू. तिकडून घेऊया चला. तुम्हाला काय पाहिजे सांगा ना. त्यांना सांगा म्हणजे ते सांगतील आपल्याला. 25 द्या. असं सांगा. टोमॅटो 25, मिरची 25, वांगी 25. हे बघा कोणतं वय हे रिसर्च कोणतं सीड याला हे लावा लागेल का? कलर कलर लावाच लागतो. ही 25 झाली. आता कोणती? हे कसं मिरची काय? नाही का वांगी वांगी. वांग्याचे दिले 25. मिरची आणि आपले अप्पा चला ना पुढे अप्पा. वांगे ना टमाटर झाले. मिरची 75. अप्पा काय काय घ्यायचं अजून? काहीच नाही. आता तुम्ही पहा काय 4 घेतले ना. टोमॅटो घेतले ना तुम्ही. हे घेता कोबी. कोबी घ्या. कोबी द्या 25 कोबी. ही कोणती होई? पत्ता कोबी की फुल? पत्ताच परवडते. फुलगोबीवर हे येते रोग येते जास्त फवारले नाही. हे येते पत्ता. मिरची देऊन द्या 25. हे बघा. नाही फुलगोबी नका, मिरची द्या आम्हाला. तर मिरची घ्यायला द्या आतापर्यंत आतमध्ये. आपण एवढी हे केली. हा तुम्हाला पहिलं हे बघा असे छोटे छोटे ट्रे असतात, त्याच्यामध्ये एक एक बीट. का एक एक बीट टाकतात का ह्याच्यात? बाया टाकत आहे ना बाहेर. हा हा एक एकच टाकतात का त्याच्यात? आणि हे काय ह्याच्या आतमध्ये काय माती आहे का दुसरं काय? कोकोपीट. हे हलका असतं का? हे बघा मिरची घेऊन आलेत. हे बघा मस्त आहेत आणि स्वस्त पण देतात. आपल्याला थोडंफार माहिती देतील आटपडकर मेजर. हे काय कसं आहे काय ते थोडंफार माहिती देतील. त्यांचं आपण थोडं इंट्रो घेऊया आणि तुम्हाला दाखवूया. हे काय टाकलं? हे काय लावलं तुम्ही? हे हीट कमी करण्याकरता. आणि ते वरचं वरचं व्हाईट राहणारच. हा. व्हाईट मधून हीट जास्त येते. हा हीट जास्त आली तर रोप खाली तयार होत नाही चांगलं. ओके. त्यासाठी खाला मधातून त्याला एक आपण हे दिलेलं आहे, मधातून हिरवी ग्रीन नेट दिलेली आहे. ह्याचा फायदा आहे. रोपाची क्वालिटी चांगली आहे. तुमच्या समोर काय फायदे काय? हा लय मोठी आहे तुमच्या वृक्ष. हे तिकडून आहे ना पुन्हा पलीकडे आणि फुलाचं. हा फुलाचं आहे ना. तिकडं पण आहे का? हा याला वरील तुषार सिंचन म्हणायचं. ह्याला काय म्हणतात? वरचा पॉवर सिस्टम. ऑगर सिस्टम. पण झाडं घेतलेली आहेत पलीकडलं बघ. आणि लावणार आहोत. आपण थोडं पलीकडचं बघूया काय दुसरे रुपये रिकाम आहे. रिकाम आहे का? रिकाम आहे का? म्हणजे आता टाकत आहेत बिया भरत आहे तिथे बायका. व्हिडिओ नाही दाखवते हो तुम्हाला. हे रोप टाकणं चालू आहे आता. हे रोपं टाकणं चालू आहे. हे गोबीच आहे का? हे आता हे कोकोपीट आहे. हे कोकोपीट. पुढे दाखव तुम्हाला. मस्त आंबे उंबे तिथे कोकणातलं सर्वच आहे. त्या लोकांनी सर्वच केलं इथे. केशर आहे. केसरी आंबा आहे का? तोरला येत हा
मोहूर पण आला तुमच्या इथे. येत नाही तो पलीकडला गड आहे हा. मोठं झाड. तिकून होईना तिकून यायला का नाही बैल घेऊन आपली. हे बघा ही दुसरी एक रोप पावले पण दुसरे 2 झाडं लावलेली नवीन कोणती हे. हे संत्रा आहे का हा. हा संत्र्याचं झाड बघा. ह्याने फुल पूर्ण मेहनत घेतलेली आहे. सर्व गोष्टी बघा तुम्हाला प्रॉपर दिसतील यांच्या. आणि जेमतेम पूर्ण मेहनत इथे घेतली आहे. शेणखत हे पेरूचं आहे. ही यांची शेती आहे. हे सर्व तुमचं आहे का फुल मेहनत चांगली केली आहे. आंब्याला इकडे पण आले मग तो राहिला नाही. हा पण आंबा आलेला आहे. मी आंबा तुमच्याकडे पहिल्यांदा बघतो एवढे ते मी तुमच्या हिथं बघितली. मी एवढ्या रानामध्ये नसतील बघितली. फणस तर मी हा पहिल्यांदा बघितलाय. इकडं आहे कोणाकडे एक फणस पण नाही इथे. चला आपण आता झाडं घेतलेले आहेत. आपल्या केलीची झाडं बघूया. हे लावलेत. हे बघा कोकोपीट आहे. काय पण म्हणा पण विदर्भात हरियाली हा हरियाला दाखवले आहे लोकांनी. नारळ लावलाय. हे बघा नारळ आता लावलेत. बुटका नारळ आहे. हे छोटे छोटे आहेत का म्हणजे बुटकेत राहणार का नाही नाही हे 7 फुटापासून नारळ लागायला सुरू होते. ओके. म्हणजे आमच्या कोकणात पण ते नारळ जास्त घेतात. उंच घेते ते. हा आमचे लय उंच असतात. पूर्ण याने पूर्ण सेटच बांधून टाकलाय. ते केळी आहे पूर्ण इथं लावली घरी खायापुरते. ही पूर्ण यावर्षी कशी होते ते पाहायचे. पूर्ण ऑर्गॅनिक आहे. त्याला रासायनिक कुठलंच टाकायचं नाही. असं आहे काय हा, आपल्या घरच्या फळाला कुठलंच रासायनिक नाही. सगळे फळ पूर्ण ऑर्गॅनिक. तेच तुमचं म्हणजे देखा बघितलं एवढे सर्व झाडं लावले. चुकू तेवढा लागलाय त्याला एकही रासायनिक खत काहीच नाही. मी बघितलं म्हणजे सांगतो लगेच. खूप गोड आहे ती. चेक केलं तर मी पण पिकला नाही. म्हणजे हे सर्व आता गहू सुद्धा ओरिजिनल वापरतात. डुप्लिकेट असं काहीच नाही यांच्याकडे. गहू सुद्धा पूर्ण ऑर्गॅनिक आहे. त्याला अजून रासायनिक खत दाना नाही टाकलेला. हा गहू टाकलाय काय गव आहे गव. मी पहिल्यांदा गहू बघतोय. पानगव आहे पानगव. पाणी देऊन येतं. पानगव आहे. असं आहे का पाणी देऊन काढलेला पाणी देऊन नाही. पानगव म्हणजे पानाला बरोबर त्याची लोंबी वर येते. असं आहे का असं वर येतो. हे दाखवू तुम्हाला जरा मोठे झाला. हा किती महिन्याने येतो हे आता सुरुवात फेब्रुवारी मी कापाले ते. म्हणजे अजून 2-3 महिन्यात 2 महिने. आता हा टाकला 90 असेल दिवसाचं तरी- पीक आहे. हा टाकला नोव्हेंबर मध्ये. हा नाही डिसेंबरच्या 5 तारखेला. डिसेंबर टाकलाय हम्म. मग लवकर आला वर येऊ. माती नाही नोव्हेंबरच्या 29 ला. नोव्हेंबरच्या 19 लवकर आलाय का महिन्यात. आणि रासायनिक कुठलंच नाही याला. सर्व हे जे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. घरी तुमची- खाण्याकरता पूर्ण ऑर्गॅनिक आहे. तुमची मेहनत दिसते. तुम्ही पहिल्यापासून शेतीच करता मेहनत म्हणजे वया म्हणून तब्येत बघ ना. हा तेच दिसते. पूर्ण मेहनत दिसते. चांगलं आहे. चालू आहे आता हा 56. 56 झालंय, 2 वर्षात रिटायर. चला हा आपलं रिटायर आपण इथे निघालेलो आहे. आणि तुम्हाला जेवढं काय सांगता येईल तेवढं थोडंफार सांगितलेलं आहे. आपण परत एकदा इकडे येण्याचा प्रयत्न करू. यांच्याकडून थोडंफार माहिती घेऊ जेणेकरून आपण कोकणामध्ये ही जी पिकं घेतली जातात इथे ती कोकणामध्ये कशा पद्धतीने घेतली जातील ह्याच्याबद्दल अजून थोडीफार जाणीव घेऊ म्हणजे माहिती घेऊ. ह्याच्याने आपलं थोडंफार कोकण अजून थोडा चांगला दिसू शकतो किंवा चांगली पिके घेतली जाऊ शकतात. एक प्रॉफिट म्हणून बोलतात ना तो चांगला घेऊ शकतो आपण. आणि ह्या काकांनी खूप मेहनत घेतली. आज गेली 50 वर्ष 52 वर्ष आहेत ना ते 52 वर्ष फक्त 56 वर्ष आहेत ते सध्या पिकच घेतात म्हणजे शेती कामच करतात. आणि शेतीमध्ये त्यांनी सर्व हे तयार केलेलं आहे. आणि म्हणजे इकडचं जो सरकार आहे ना त्यांनी भरपूर कामं केलेत. देवेंद्र फडणवीसचा भाग आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा म्हणजे मतदारसंघामध्ये येतात सर्व. त्यामुळे इकडे सर्व कसे ह्या लोकांनी दाखवलेत की रस्ते पण एकदम भारी आहेत यांचे. असं काहीच नाही की रस्त्यांमध्ये खडे वगैरे काय असे छोटे कार गावाकडे असतात ना ते थोडेफार असतील पण सिटीचे प्रॉपर आहे. बघा कोंबड्या बघू शकता इथे सर्व गावठी कोंबडे हे यांची झाडं ही बैलगाडी यांच्या म्हणजे हे बघा बैलगाडी बघू शकता तुम्ही यांची गावं यांचं निसर्ग यांनी कसे जपले. यांच्याकडे शेतीमध्ये त्यांना फायदा आहे आणि शेतीमध्ये त्यांनी उत्पन्न एवढं काढलंय की तुम्ही सांगू शकत नाही एवढं त्यांचे उत्पन्न सांगतात शेतीमध्ये. 10 लाख. आणि यांचं वर्षाला नाही ना बोलला तरी 10-15 लाख उत्पन्न कुठे गेलं नाही शेतीत. आताच बघा यांची झाडं आम्ही एवढीशी घेऊन आलो 25-25 छोटी छोटी रोपं घेऊन आलो 200 रुपये दिले. 200 झाडं घेतली 200 रुपये दिले म्हणजे एक झाड आपला किती रुपयाला पडला 1 रुपयाला एक झाड पडला. आणि 1 रुपयाला आपल्याला जर हीच झाडं घेतली असेल ना तर 30 रुपयाचा एक 20 रुपयाचा एक ह्याच्यामुळे आपण कुठेतरी मागे आहेत. आपल्या माणसांनी पण आपल्याला थोडंफार सपोर्ट केला पाहिजे. जे ज्यांच्याकडे वृक्षावली आहे त्या लोकांनी पण आपला सपोर्ट केला पाहिजे. थोडंफार कमी किमतीने दिले पाहिजे झाडं पण त्याच्याने आपल्याला थोडाफार फायदा होतो. आणि आपल्याकडे पण असतील पण आपण एवढं काही तिकडचा ब्लॉक केला नव्हता तयार. आणि ह्याच्यानंतर आपण आपल्या कोकणातमध्ये एकदा ब्लॉक तयार करूया की ज्याच्याने हे कसं लागवड केली जाते वृक्षावळीमध्ये. आणि तुम्हाला दाखवलं त्यांचं कसं पीक घेतलं फुलकोबी दाखवली
फुलगोबी ही मस्त मी पहिल्यांदा बघितली. फुलगोबी पहिल्यांदा बघितली म्हणजे मी कोकणामध्ये जी पिकं बघितली ती इथं मी जी कधी बघितली नव्हती. कोकणामध्ये ती इकडे बघितली म्हणजे जेणेकरून इकडे लय फायदा आहे. हे लोक फक्त शेतीमध्येच उत्पन्न काढतात आणि शेतीमुळे तिथं प्रसन्न आहे आणि हे इथंच राहतात म्हणून टिकून आहे. आपली माणसं कोकणातली कसं कधी मुंबईला जातोय, मी कधी मोठा होतोय आणि मी चाकरमानी कधी होतोय. तर चाकरमानीच्या ह्याच्यामध्ये आपण कोकणातल्या काही ज्या गोष्टी असतात ना ते विसरत चाललोय आणि त्याच्यामध्ये मी पण आहे. आणि थोडंफार आता मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मी पण ह्याच्यानंतर थोडंफार आम्ही करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून काय ना काय करता येतं. आता आम्ही माझी ड्युटी मुंबईवरून आम्हाला ट्रान्सफर केलं यवतमाळला. आता यवतमाळला काहीतरी करता येईल आपल्याला इकडे ते थोडंफार करतोय मी आणि माझ्या पद्धतीने मी आता झाडं घेऊन दिलं की तुम्हाला दाखवून उद्या लावताना. तर नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात काहीतरी नवीन उत्पन्न करूया आपण, नवीन संकल्प घेऊन आपण पुढच्या जीवनात जाऊया असं आमचं नियोजन होता आणि तोच नियोजन आपण आता पुढे करणार आहोत. आणि उद्या तुम्हाला आपण दाखवू की आपल्या लागवड कशी केली जाते. आठवड बरोबर ना? किती झाडं आणली? मग 125 रुपये झाले बोललं, बरोबर ना? ठीक आहे. आता आमच्यासोबत सुधार काका आहेत, ते आता दाखवणार आहेत कुठे लावायची झाडं ती आणि हे देखभाल करतात इकडे कोर्टात सर्व झाडाबिडांची. आणि ते बघू शकतात ते दाखवतात कुठे लावायचे आपल्या झाडं. आपण झाडं तर घेऊन आलेलो आहे आणि ते लावणार आहोत. सध्या ते काय पाणी टाकायचं आहे ना आपल्याला? सध्या पाणी सोडून द्या. सध्या पाणी सोडणार आहेत ते आणि मग पाणी सोडून आपण नवीन वर्षात उद्या झाडं लावू. कशी लावतात ते पण दाखवू तुम्हाला. आणि सुधार काका दाखवत खड्डा कशाला घ्यायला? हा पण कमलसाठी होता. हा एवढा मोठा कमलला खड्डा आहे? हा पण खड्डा एवढाच आहे? अरे बापरे, मला वाटलं एवढीच आहे. वरवरच आहे कमल. मला वाटला एवढा खड्डा लागतो कमलसाठी. मी पहिल्यांदा हा म्हणजे पहिला तर वापा आहे काय? साफ केला वाटतं तुम्ही काकाने? हा म्हणजे पूर्ण आज पाणी मारून ठेवायचं? हा उद्या बराबर या लाईन लावून द्यायची. बरोबर, त्याला थोडंफार चौकोन करायला लावून ठेवावं लागेल, काहीतरी काट्या लावून ठेवावं लागतील 4. हा लावून एकदा आपण हे लावलं ना का लावून ठेवावं लागेल ना. तर ते कसं गुरु हे काय आले बघा बाहेर आले तिथे खायला. ते सांगून देऊ ना मग आपण आपल्या कोणी समजा. आणि पूर्ण बघा पाणी पूर्ण इथे भिजून ठेवणार जमीन आहे. लोक कडची पद्धत वेगळी आहे, आपली लावण्याची पद्धत वेगळी आहे. सेमच आहे बहुतेक. आपण पण चिकळ करतो आणि मग रोपं लावतो, तसं इथं पण तेच आहे. ओलं झालं, ओलं झालंय. आता पण केला काय? पाणी टाकला काय? हे 25 टमाट्याचे आहेत. फुलगोबी ना? हे फुल नाही, पत्ता आहे. पत्ता गोबी काय? पत्ता गोबी. फ्लावर काय का कोबी? पत्ता गोबी आहे. असं आहे काय? 25 झाड. हे 25 मिरची. ती मिरची आहे. हे 25 वांगा. ही वांग्याची आहे काय? प्रॉपर शेतकरी आहेत. काय लावतोय बघ की. आता वांगी खायला गाडी माझी बदली झाली, तुम्ही वांगी खावा. ओके. मस्त येतो याच्यात वांगी. तुम्हाला कण दाखवतो म्हणजे कमळ कसे लावतात ते. कमळ हे जे आहे ते पानाच्या वर
इथं कंद येत असतो. ओके हा कंद आहे. आता हा थोड्या दिवसांनी पान पूर्ण सडून जाईल. ओके याच्यातून कंद निघल. हे जसं असं हे बघा, हे काढून ठेवलंय. हां हे बघा, हा हे बघा निघालेलं आहे. दिसलं का? याच्यातून तयार होत असते कमळ. पहिला आम्हाला माहितच नव्हतं पानातूनच निघतं का ते? पानातून निघत असते. असं हे जे कंद असते पानातूनच निघत असते. ओके जैन जैन जैन. गण बरोबर घेतलं ना? तसेच आपले लागलेले इकडे पालेभाज्या. मी काय बोलतोय, बोल की. आता हे लोक किती 26 तारखेला ठेवणार टूर्नामेंट? बहुतेक 25 आणि 26 ठेवा, कारण ते एका दिवशीत नाही होत रे तेवढ्या टीमा. आणि तुम्ही 8-8, 9-9 ओव्हरच्या मॅच असं इथं बाबा. हा ते भारी आहे पण पॉवर प्ले आपल्याला मस्त आवडेल. पण मजा येते खेळायला. पैसे उचल होतील आपण. हा ना भाई. पण पहिल्या 3 टीम आपल्या टाकायच्या हा, जरीच्या, आणि एक टीम काढून घ्यायची, 1-2 समोर जाऊ द्यायची एक. हा, बस एक अशीच बाय करून घ्यायची, बस एक बक्षीस ठेवायचं आपल्या लढवत राहायची. पाशी. बस दुसरी पण गेली काही विषयच नाही. वणी, चंद्रपूर, वरोरा असे नाव टाकून द्यायचे खेळणारे की. ते काय आपल्याला माहितच नाही येत म्हणून. आता क्रिकेट संपलेलं आहे आणि आता कबड्डी खेळत आहेत. हे क्रिकेट कबड्डी खेळत आहेत. ते हा कोर्ट आहे, न्याय मंदिर. ते बघू शकता. आपण जाऊया खाली. आणि पहिला दिवस आहे आमचा. सर चपल्या बुटे घालून. अरे बुड्डा 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 मारता आई धोली की. उद्या मैदान उकरा. हा येऊ द्या, चला येऊ द्या कॅमेरामॅन चालू आहेत. जाऊ द्या कंबर पकडायची. थोडी मजाक मध्ये कबड्डी चालू आहे. घेतलाय आपटलाय. अरे जवान, अरे वा